ओ ओ ओ ओ ओ. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि मी प्रियांका तुमचं आजच्या माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग जरा माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे आणि 2 दिवसापूर्वीच आम्ही हॉटेलला गेलो होतो. त्यामुळे आजचा बड्डे आम्ही हा घरी सेलिब्रेट करायचं ठरवले. आणि सकाळपासूनच मेन म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे आणि बातम्यांना पण सांगितलं की 2-3 दिवस पाऊस आहे. त्यामुळे कुठं जाणे नाही, आपलं घरीच मस्त काय असेल ते सेलिब्रेट करणार आहोत. तर आमचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, आम्ही कशा पद्धतीने हा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत मम्मीचा. तर सकाळचे 9 वाजलेत, तोपर्यंत आमच्या मॅडम आंघोळ करून झोपून उठल्यात आता परत, है ना? हो, आंघोळ करून झोपून उठली पाय माझी. हाय कर हाय. हो हो. गया खोलले पावसे. दारलो दारलो दारलो. अगं धापूल देते ते बाबी, तिला आत्ता येऊ दे. जातो जीव आता. दारलो बा. जीव जातो काय शेंबडी बाईला. छान आहे जरा मिल्की बार. 10 रुपयाला आहे म्हणते, 10 रुपयाला. तुला कशी आहे ग? तुला बघ कशी खाती लगेच. त्याला तेच आवडतात. हा ना, त्याला इडली नाही आवडत हा. इडली पण खाल्लो तिथे हा का? सांबर सोबत. अरे हा खरंच घेतला का एवढा बघितलाय. आज सकाळपासून भरपूर असा पाऊस चालू होता, क्वचितच थांबत होता, नाही तर सारखा पाऊस सुरू होता. आणि त्यामुळे मग सकाळी काय खावं म्हणून मग मी गरम गरम भजी करायची ठरवली. थोडीशीच करणार होते, त्यामुळे अगदी छोट्या पातेल्यात केलेली आहे. आणि इथं पटकन अशा भजी तयार करून मी मम्मीला जरा आल्यावर काहीतरी खाण्यासाठी हे ताट बनवले, ज्यामध्ये चपाती, वरण भात आणि भजी वगैरे असं पापड दिलेले. वाव नाईस. चल का मागं चला. इथं ठेवते बघ, मी आले आम्हाला घेऊन. पाऊस थोडा कमी झाला असं वाटल्यानंतर मग सिद्धीने मी जाऊन चिकन घेऊन आलो. आणि ही आमची जी आतमध्ये यायचा जो रोड आहे अगदी इतका डेंजर आहे. आणि म्हणजे कसं तरी तो डांबर वगैरे टाकून काय ती खडी वगैरे टाकून तरी थोडाफार नीट केलता. पण पुन्हा हे असं कुणाचं तरी बांधकाम वगैरे निघलं ना की मग पुन्हा चिखलाचं पुन्हा एकदा रेंदा होतो. आणि इतका भयानक रोड आहे. गेले 5 वर्ष मी तो पावसाळ्यात या रोड इतक्या शिव्या देते. आणि यामुळे मी बऱ्याच वेळा पडलेली पण या रोडमुळे. त्यामुळे मला खूप भीती वाटते इथनं गाडी चालवायला. तरी सुद्धा कशी तरी डेअरिंग करते, कारण त्याशिवाय ऑप्शन पण नाही, दुसरा कोणता रोडसुद्धा नाही आहे येण्या जाण्यासाठी. तर इथे एक मैत्रीण भेटली होती जाता जाता. पूर्ण पार्किंग येईपर्यंत रोडची हीच दशा आहे. मध्ये मध्ये तरी खडी टाकल्यामुळे ठीक आहे, पण कोपऱ्या कोपऱ्याने येणार चिखलाचा रोड आहे, त्यामुळे एकदम डेंजर अवस्था आहे. चालणाऱ्याचं पण हाल, गाडीवाल्यांचं पण हाल, अशा तऱ्हेचा रोड आहे आमचा. त्यामुळे एकाच ट्रिपमध्ये काय असेल ते बरीच कामं निपटावं लागतात. आणि फायनली मग कसं तरी आलो बाबा पार्किंगपर्यंत, म्हणजे घरी. मज्जा आहे ना मग. 2-2 कॅडबऱ्या, पण मला तर 3-3 कॅडबऱ्या. आता मी भेटणार आहे ही जी कॅडबरी, पण मला नाही नाही संबंध नाही. मला वाटलं काय आवरी आहे बाबीचा. इथं चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे पुढच्या तयारीसाठी. आणि इथं मस्त बाहेर पाऊस वगैरे पडत होता, त्यामुळे यांनी मस्तपैकी आराम करत मस्त पिक्चर बघायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना चंद्रमुखी पिक्चर लावून दिला होता मराठीवाला. आणि पावसाचं म्हटलं तर सारखं कमी जास्त होत होता. तरी इथं मला व्हिडिओमध्ये जास्त दाखवता नाही आला पाऊस असा, पण पाऊस भयंकर असा म्हणजे जोरात चालू होता, थांबलाच नव्हता आज पाऊस. आणि ह्यांचं मस्त आपलं वातावरण एन्जॉय करायचं चाललेलं होतं. ड्रामा क्वीन
लय भारी वाटते तिकडं. या दोघी अशा बहिणी मस्तपैकी. कसं असतं जे माझी तिला मम्मी वाटतं तिला पण एक दिवस सुट्टी असते त्यामुळे ती पण आपली जरा रिलॅक्स. तर इथं मी आळणी बनवायला घेतलेलं आहे. त्यामध्ये मी गरम तेलात कांदा टाकलेला आहे चिरलेला आणि गरम तेलातच कोथिंबीर टाकली त्यामुळे आळणीला चव जरा छान येते. आणि मग इथं आलं लसूणची पेस्ट पण टाकून घेतली. ही रेडीमेड आलं लसूणची पेस्ट मी इथं वापरलेली आहे कारण त्यामुळे पण छान चव येते आळणीला. आणि हळद वगैरे टाकून मस्त छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे. आणि आपल्या अकॉर्डिंग आपल्याला जितकं पाणी लागतं तेवढं मी ह्याच्यात टाकलं आहे. थोडंसं आळणी पिणार होतं त्यामुळं थोडं जास्त पाणी आळणीसाठी वापरलं होतं इथं. आणि मीठ वगैरे सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी. जे काय असेल ते सगळं व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर 2-3 शिट्ट्या घेतल्या मस्त. आणि पाऊस तरीसुद्धा असा जोरात येतच होता. एवढी दुपार होत आली होती तरीसुद्धा पाऊस थांबायचा आज नाव घेत नव्हता. मुसळधार चालू आहे, थांबायचं नाव नाही आहे पावसाचं. जी ग्रीनरी दिसते ना आमच्या गॅलरीतून किंवा खिडकीमधून ती मला खरंच खूप आवडते. त्यामुळं किचनमध्ये पण स्वयंपाक करताना छान वाटतं. सगळं बाहेर असं भारी दिसतात. तर इथं माझं आळणी पण बनवून तयार झालं होतं. आणि बाहेर एकदम थंडगार वातावरण होतं त्यात हे असं गरम गरम आळणी पाणी एकदम भारी म्हणजे वाटतं प्यायला. पावसाकडं माझं सारखं लक्ष जात होतं कारण तो खरंच खूप डेंजर येत होता आज, खूप डेंजर. आणि मग मस्तपैकी मी गरम गरम आम्हाला तिघींना 3 वाट्या घेतल्या. त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवून झालं माझं. स्वयंपाक करून झाला. चिकनची भाजी केली होती पातळ फक्त आणि ज्वारीच्या भाकरी होत्या. जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही टी व्हीला हॅपी बर्थडेचे सॉन्ग लावले होते. आणि या दोघी बहिणींचं असं होतं की डान्स करायचा होता यांना. आणि क्रिशी थोडीशी आज कुचमली होती. थोडंसं तिला वातावरणामुळं ताप आल्यासारखा झाला होता त्यामुळं ती थोडी शांत होती आणि ती फक्त सिद्धीजवळच राहत होती, आमच्याकडे येत नव्हती जास्त. त्यामुळे सिद्धी कंटिन्यू तिला घेऊनच होती आज. तर हे बहिणींचं बॉन्डिंग मला खरंच खूप आवडतं. कसं वाटलं लता नावाचं गाणं? लता कुठं आलं नाही त्याला. Happy birthday to you, happy birthday to you. लताचं लाव ग. लता हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे लता. मी जायसाठी साडी घेऊन ठेवली होती तर आता ना आम्ही तिला 2 घेतल्या होत्या. तिला आता 1च देणार आहे. मम्माने तर त्याचा ब्लाऊज पण शिवून ठेवला होता, फक्त आता तिला दाखवायची. माझ्यासारखीच आहे. मी जशी पिंक घेतली तशीच सेम हिला अशी ह्या कलरमध्ये. मध्ये मम्मीने घातली होती ना सेम तशीच. आता ही जायला दे, नेसायला लाव. आपण मग तिला दुसरी साडी नंतर गिफ्ट करू काय. जा दे ना, तू तुझ्या हाताने दे. नको लई फोल्ड करू. चल तशीच हातात घेऊन अशी मागं धर. हां कशाला ग? माहिती आहे जायला दे साडी म्हणून. अयो कशाला नको. ब्लाऊज पण शिवला? छान आहे. छान आहे केलं. मम्मीला माहिती आहे ही साडी घेतली आहे ब्लाऊज शिवणार त्यामुळे तिला खोटं रिॲक्शन देता येत नाही. जा ठीक आहे, तू घाल ती साडी, ब्लाऊज बघ बसतोय का वगैरे आणि दाखवा आम्हाला कशी दिसती. आणि ह्यानी घोळ केलाय सगळा या बारक्यानी. नुसता आजारी पडले, आजारी थंडी गारठ्याचं है ना. पाऊस जास्तोय त्याला. ए डुडी डुडी डमडम काय. तिकडे दाखव. माझी ताई मला खूप आवडते आणि म्हणून मी तिच्या वाढदिवसासाठी मी तिला खूप छोटासा सरप्राईज करते. ते पण तिला माहिती आहे. काय जाईल तर तसं जायचं आमच्या म्हणजे मम्मीपेक्षा संस्कृतीत असतं आणि मी तसं आमच्या दोघींवर खूपच जीव आहे त्यांच्यापेक्षा. पण मम्मीने जरा ओरडलं की ती कशाला ओरडते.
आणि सगळ्यात जास्त मला माझी जाय आवडते. असं माझं. लाड करते ते नाही चालत. सांगितलंय का ते? ते सांग ना ती खायला आणलेलं पण पहिला आम्हाला देते आणि काय असेल ते. आणि आम्हाला जरी जादा देते मम्मी त्यांना थोडं 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 आणि तसं त्याचा सगळ्यांवरच दिलं. जसं माझ्यावर पप्पाने काय सांगितलं की लगेच आमचं आपण पप्पासाठी सांगतो पण आज पण पप्पा रोज येते ना आमच्यासाठी थोडं आणते पण पप्पांसाठी आणते. मम्मीसाठी वडापाव मला पहिलं ते दसल्यामध्ये दोन घालता ते सांगितलं की लगेच काय सांगायचे का लगेच आणते. आणि तसं जाताना पण पैसे पण दिले आमच्या दोघींना आणि मला. जसं मम्मी तुमचं लाडच नाही आमच्याच दोघींचा एक लाड. मम्मीचं लाड करून झालं ना आता. मम्मीला अशी माझी जाईल. करतो कॅमेरा पसंत माझा. तर सगळ्यात आधी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मम्मी म्हणजे त्याबद्दल जास्त नाही बोलत कारण ते इमोशनल फील होतं लगेच आणि मी कमी ती जादा रडत त्यामुळे काही बोलत नाही. पण कसं वाटलं हा बड्डे? खूप छान. ठीक आहे बस झालं एवढंच बस. हॅपी बर्थडे वनसाठी. आपलं सिम्पल हॅपी हॅपी बर्थडे. लगेच हॅपी बर्थडे. केशे हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही द्या की मम्मीला शुभेच्छा. ठीक आहे. हॅपी बर्थडे. तू म्हण हॅपी बर्थडे जाई. अगं जायचं दुसरं गिफ्ट राहिलं ना जायचं. अरे हा दिस इज फ्रॉम मी वन मोर गिफ्ट मम्मा मम्मा Thank you, मम्मा म्हणते जाईल. घे तिचं घ्या थँक्यू. परत मी फोनला नाही म्हटला ना रे. आणि ही अजून एक छानशी साडी. कशी अगं ती कॉटनची होती म्हणून ही अशी पैठणी टाईप. पैठणीचा मोहर. केक कापून झाला ना. ते पावसाने असं हे झाले असेल हो खराब. बघू ना होतंय का. हा झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गाई. हॅपी बर्थडे टू यू. मी सगळ्यात पहिले चढणार. हा चाल. हे धर हे बाळा हे धर. ते चारायचे का तुला? आई साहेब चाल नको तिला चारू नक्की. आई साहेब खावा. आई साहेब खावा. ते बाकीचं तू खावा. आम्ही बाकीचं चॉकलेट खातो त्यातलं. थांब मला चारू दे. जाऊ दे मी चारते माझं मी तू ते ठेव बाजूला. हे थोडाच बाई लय राडा नको. सगळ्यात पहिलं मी खाते. बाळा तिची तिला कॅडबरी द्यायचं तू तुला धर. बस करू का? केकचं सगळं माल मटेरियल बाजूला म्हणजे ह्याच्यात सगळं बबीने खाल्लं आहे ना. ते पण नको सोडू आता. झालं का करतो चेंज झालं का? हा जा बदल. बघू ना साडी एकदा. ब्लाऊज कसा वाटला? ब्लाऊजची ॲडव्हर्टाईज. ते घुसणं तितकं आहे. लतावाला म्हणा. लतावाला लाव तू व्हिडिओ. पिशवीची साडी पिशवीतच राहील. बा ते कापड धरते हलतंय. पिशवीची साडी पिशवीतच राहील. कसा वाटला? यम्मी. टेस्टी आहे ना. मंजिनीचा विषयच नाही आहे ना. चालू आहे कामाला सांग.
आज आम्ही मम्मी आणि मी आहे ना ट्विनिंग झालो. सेम सेम. आता मी बस बस ड्रेस दाखवायचा आपल्याला. ड्रेस साडीपासून आम्ही हा ड्रेस शिवलाय आणि हिला फ्रॉक, मला कुर्ती विथ ओढणी कुर्ती आणि अजून थोडंसं कापड राहिलं होतं ते अजून आहे. बघू कृषी जरा थोडीशी मोठी झाली की मग तिला पण शिवायचं. ठीक आहे बस. तर ह्याचं नेक असं आहे फ्रंटचं एकदम स्मॉल मध्ये आणि बोट नेकच आहे म्हणजे हा पण आणि बॅकला अशी फक्त नॉट आहे माझ्या पण ह्या टाईप मध्ये. माझं पण आणि हिचा पण सेम अशाच पद्धतीचा आहे फक्त हिचा पुढून जो आहे ना असा हॅल्टर नेक मध्ये येतो म्हणजे हा असा आणि बॅकला अशी नॉट आहे या टाईप मध्ये. ठीक आहे. तर हा आम्ही साडीपासून शिवलेला आहे. मी स्वतः शिवलाय आणि ह्याला असे पफ स्लीव्ज आहेत थोड्याशा आणि मला जसं टाईट नाही आवडत म्हणून आपण तसं नॉर्मली लूज ठेवले. तर एका साडीमध्ये 3 टाईप शिवू शकते मी म्हणजे क्रिशूला, मला आणि सिद्धीला. हे आहे कुर्ता, फ्रॉक वगैरे या टाईप मध्ये. फ्रॉक मला लय आवडतो. ठीक आहे. तर मम्मी आता गेलेली आहे आणि असं घरगुती आणि सिंपल पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे मम्मीचा. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.